नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अमरावती आणि अकोल्यात उन्हाचा पारा सेम टू सेम. अकोल्यात आता शाळा 11 वाजेपर्यंत. कोचिंग क्लासेसचे काय, पालकांना प्रश्न. तहसीलदार आणि एसडीएम यांच्यात अहवालात मतभिन्नता का? खडका येथील खाणकामाची जिल्हाधिकाऱ्यांनी करावी चौकशी. नेत्यांची गुलामगिरी नको म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुखांचा राजीनामा. शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांचे राजीनामा पत्र झाले व्हायरल. सागर भारुकांचे पोस्टर फाडल्यावरून शिवसैनिक व नेता आक्रमक. माजी आमदार बाजोरी यांनी नियम सांगताच अधिकारी मात्र चूप. परतवाडा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढली. काही पोलिसांना केले हेडक्वार्टर अटॅच. कारवाईचा वेग वाढला. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून बुधवारी तापमान 42.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची बैठक घेत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले. तर अकोल्यातील शाळा आता 11 वाजेपर्यंतच राहतील. आरआरसी न्यूजने बातमी प्रसारित करताच याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा सरोपचार रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उष्माघात कक्षही सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, तर दुसरीकडे भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आरआरसी न्यूजने शाळा व महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या मनमानी वेळेत सुरू असल्याबद्दल वृत्त प्रसारित करताच आज शिक्षण विभागाने 11 वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोचिंग क्लासेसने देखील याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता तापमध्ये खूप वाढ झालेली आहे. आपला जिल्ह्याच्या आता जो ॲव्हरेज तापमान आहे ते 44 आम्ही बघतो. त्याच्यामुळे प्रशासनने काही दखल घेतली आहे की उष्माघाताबद्दल आपले सगळे नागरिकांमध्ये थोडीशी प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. आम्ही एवढे जो हाय टेम्परेचरमध्ये पण आम्ही बाहेर जातो, तो हे जो लहान लहान विषय आहे याची जरी काळजी घेतली तर आम्ही उष्माघातापासून वाचू शकतो. याच्याबद्दल आपली जो प्रशासनची तयारी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. आम्ही सगळे जो PHCs आहात, रुरल हॉस्पिटल आहात, सब सेंटर्स आहात, तिथे स्पेशल बेडची तयारी केलेली आहे. 135 बेड आम्ही उष्माघाता रुग्णासाठी राखीव ठेवले आहे. सूचना अशी दिली गेली आहे की जो आपली कोचिंग क्लासेस आहे किंवा जे ठिकाणी खाजगी शाळा आता जे चालू आहे तिथे पण मुलांसाठी व्यवस्थित कूलिंगच्या तयारी आहे किंवा नाही, पाणीची तयारी आहे किंवा नाही. तसंही महानगरपालिकाने शेड्स लावलेले आहे. पिण्याची व्यवस्था, पाणीची व्यवस्था पब्लिक प्लेसेसवर केलेली आहे. शीत कक्षाची स्थापना केलेली आहे. सांगण्याचं प्रयोजन हा आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय, याची जो सिम्पटम तुम्हाला वाटतंय, तो तुम्हाला रुग्णालय जायचं आहे, असं लाईटली नाही घ्यायचं आहे, कारण हा खूप सिरियस विषय असू शकते. तालुक्यातील खडका शिवारात सुरू असलेल्या पुण्याच्या श्री स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमिटेड यांच्या दगड खाणीचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. गेल्या 15 दिवसात महसूल विभागाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये मोठी तफावत दिसून येत असून प्रशासकीय स्तरावर नक्की काय चालले आहे असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत. या दोन्ही अहवालाची स्वतंत्र चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. तहसीलदारांनी दिलेल्या अहवालानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवालाने प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदारांच्या अहवालावर कारवाई का केली गेली नाही याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. प्रशासनाच्या या बदललेल्या भूमिकेमुळे खडका येथील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून या जिल्हाधिकारी यावर काय अंतिम निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 मार्च 2026 रोजी नायब तहसीलदार महसूल यांनी सादर केलेल्या अहवालात
खाण मालकावर गंभीर ताशेरे ओढले होते. त्यामध्ये खालील मुद्द्यांचा उल्लेख होता. खाणधारकाकडे स्फोटकांचा परवाना मिळून आला नाही. खाणीतील प्लास्टिकमुळे खडका गावातील घरे आणि स्थानिक मंदिराला तडे गेल्याचे नमूद करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा पूर्वापार चालत असलेला 22 फूट रस्ता खाणकामामुळे नष्ट करण्यात आला. कामगारांना हेल्मेट, मास्क किंवा सुरक्षा बूट पुरवले जात नसल्याचे निदर्शनास आले होते. मात्र 2 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या ताज्या अहवालात परिस्थिती वेगळीच रंगवण्यात आली आहे. या अहवालात खाण गावापासून 800 मीटर दूर असल्याने दगड उडून जाण्याची शक्यता नाही. मूळ रस्ता वळवण्यात आला असला तरी वाहतुकीसाठी पर्यायी कच्चा रस्ता उपलब्ध करून दिला आहे. ब्लास्टिंगपूर्वी अर्धा तास सूचना दिली जाते आणि दगड उडू नये म्हणून मॅटिंगचा वापर केला जातो, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेतील राडा प्रकरणी शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या 2 मोठ्या घटनांमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे राजीनामा पत्र आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात नवलेंनी स्थानिक नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यातील एका बड्या नेत्याला त्यांनी विचारहीन आणि स्वार्थी ठरवले आहे. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, पण अशा स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता शक्य नाही. आम्ही कोणाचे गुलाम म्हणून राहू शकत नाही, असे नवलेंनी पत्रात नमूद केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोल्यातील आणखी एक जिल्हाप्रमुख राजीनामा देण्याच्या तयारीत असून यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. अश्विन नवले इतर कुठल्या पक्षात जातील काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत भाजपचे सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात झालेल्या वादानंतर आता शहरात राजकीय वातावरण तापले आहे. आज अनधिकृत बॅनर काढण्यावरून झालेल्या वादात महापालिका कर्मचारी आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. लागते की अकोला शहरामध्ये असे 10 पोस्टर गैरकायदेशीर लागलेले आहे. साहेब, मी भाड्याला निघतो आहे, हे त्यांनी तुम्हाला तक्रार दिली काय? एक मुद्दा लक्षात घ्या. हा जो बॅनर आहे ना, त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजींचा फोटो आहे, प्रतिमा आहे, मंत्री शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा प्रतिमा आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांचा त्याच्यामध्ये फोटो आहे. त्याची हिंमत होते. त्यामुळे लक्षात ठेवा, शिवसेनेच्या मुख्य माणसाचा फोटो असलेला काढण्याची हिंमत करत असाल तर अकोला शहरामध्ये सुद्धा अनेक पक्षाचे राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. त्याचं काय? तुम्हाला एवढा समजा पुळका आला असेल त्या कर्मचाऱ्याला आणि तुम्हाला प्रशासनाला, तर तुमच्यावर जो कारवाई करण्याची पुढे संधी द्यायला. हे बघा ना फोटो तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पैसे घ्यायला पाहिजे होता. तुम्ही सुद्धा काय करायला पाहिजे होतं? कर्मचाऱ्याकडनं सुद्धा माहिती घ्यायला. परसू रात में लगाए थे कल 11 बजे. त्या नगरपालिकेने आयुक्तांनी सुद्धा संबंधितांना नोटीस द्यायला पाहिजे होती. काही न करता एकतर्फी तुमची कारवाई झालेली आहे. आज तो सरेंडर तुमच्याकडे होतोय, आम्ही त्या ताकद देतोय, पण भविष्यामध्ये या ठिकाणी आमची लोक शांत असणार नाही, ही आपली भूमिका आहे. आणि सरळ तुम्ही आमची आता तुमच्याशी विनंती आहे. आणि 2 मिनिटं शेवटचं फक्त, ह्यांनी तक्रार दिल्यानंतर त्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले नाही तर अकोला शहरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने जाऊ तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं लागेल. तुम्ही सर्व पोलीस प्रशासन असेल. बॅनर फाडण्याच्या प्रकरणात शिवसेना निरीक्षक राजन साळवी यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी करत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. शिवसेना नगरसेवक सागर भारुका यांच्या पाठीशी शिवसेना एकत्र होती असे चित्र होते. राज्यातील महायुतीत सत्तेत असलेले दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या विरोधात दंड थोपाटून कसे बसले आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते. महापालिकेच्या मिश्रा नावाच्या कर्मचाऱ्याने हा बॅनर काढण्यासाठी कारवाई केली असता तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांशी त्यांची बाचाबाची झाली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आरोप केला आहे की संबंधित महापालिका कर्मचाऱ्याने बॅनर न काढण्यासाठी पैशांची मागणी केली होती. पैसे दिल्यास विषय संपवू अशी भाषा कर्मचाऱ्याने वापरल्याचा दावा करत शिवसेनेने या कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात बोलताना शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. महापालिका प्रशासन दबावाखाली काम करत आहे. महापुरुषांचे फोटो असलेल्या बॅनरवर कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने विचार करायला हवा होता.
संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक न झाल्यास येत्या 2 दिवसात पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल. स्थायी समितीच्या बैठकीत सागर भारुका यांच्या निलंबनानंतर हा वाद अधिकच चिघळला असून महायुतीमधील या अंतर्गत वादामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्या प्रकरणात आज पोलीस स्टेशनला आपण भेट दिली. काय विषय होता आणि काय बोलणं झालं? अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये स्थायी समिती अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक सागर यांच्यामध्ये काही चर्चा झाली, वादावादी झाली आणि त्यानंतर ह्या शहरामध्ये जो बॅनर लावलेला होता तो बॅनरची परवानगी आहे ना या पुढचा विषय. पण तो बॅनरच्या इथे एक कर्मचारी येतो मिश्रा नावाचा आणि तो तक्रार देतो लेखी, त्याच्यावरती अनुषंगाने गुन्हा दाखल होतो. हे कितपत योग्य आहे सांगा? हे 100% चुकीचं आहे, दबावाखाली झालेला आहे. आणि त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फोटो आहे, त्याच्यावरती वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेबांचा एकनाथ शिंदेचा फोटो आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे बॅनर काढण्यापूर्वी ह्या प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता. त्यांना आम्ही सांगितलं आहे, त्या ठिकाणी आमचे सागर म्हणून आहे त्यांना त्या कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली. त्या कर्मचाऱ्याने त्याचे पैसे मागितले, पैसे तुम्ही दिलात तर आम्ही हा विषय संपवू आणि म्हणून आम्ही तक्रार आता दिलेली आहे. याच्यावरती त्या कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर 2 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही हा इशारा पोलीस स्टेशनला आम्ही दिलेला आहे. धन्यवाद. बुधवारी महापालिकेच्या आवारात सागर भारुका आणि विजय अग्रवाल यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक वाद झाला. या वादानंतर सागर भारुका आणि मंगेश काळे हे विजय अग्रवाल यांच्यावर धावून गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान विजय अग्रवाल व महापालिका प्रशासनाने सागर भारुका यांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी दिल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर भारुका यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना सुरू झाली आहे. राज्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत डिजिटल जनगणना आणि स्वगणना या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. राज्यात ही जनगणना 1 मे ते 15 मे आणि 16 मे ते 15 जून अशा 2 टप्प्यात पार पडेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असेल आणि पहिल्यांदाच नागरिकांना स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक पोर्टलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा वापर करून स्वतःची माहिती स्वतः भरू शकतात. यामुळे तरुण वर्ग या कार्यात उत्साहाने सहभागी होऊ शकतो. ज्या नागरिकांना मोबाईल वापरता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी BLO घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. सर्व नागरिकांनी जनगणनेसाठी आपली अचूक माहिती द्यावी. तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाईल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी असल्याने नागरिकांनी स्वगणना पद्धतीचा अवलंब करावा. भारत सरकारकडून यावेळी देशाची 16वी जनगणना होणार आहे. ही जनगणना विशेष आहे कारण हा जनगणनामध्ये डिजिटल सेन्सस आणि स्वगणना होणार आहे. स्वगणना म्हणजे काय? स्वगणना म्हणजे आता तुम्ही स्वतः मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून स्वतः तुमची जानकारी आणि तुमचे कुटुंबांची जानकारी भरू शकता. यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाने लॉग इन करावा लागेल. स्वगणना कालावधी हा दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आहे. हा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय आहे. अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वगणना करावी अशी मी आवाहन करते. जे नागरिक स्पेशली आपले जो वरिष्ठ आहात, ज्यांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांच्यासाठी आपले प्रशिक्षित प्रगणक दिनांक 16 मे ते 14 जून 2016 या कालावधीमध्ये प्रत्येक घरी भेट देऊन ॲपद्वारे माहिती नोंदवतील. लक्षात ठेवा, जनगणना जो आता आपली या वर्षभरात जनगणना होणार आहे ते पुढचे 10 वर्षासाठी त्या जनगणनाची माहितीचा वापर शाळा, दवाखाने, रस्ते, रॅशन, पाणी पुरवठा, रोजगार योजना यांचे नियोजनासाठी वापर केली जाणार आहे. तुमची एक अचूक नोंद म्हणजे अकोला जिल्ह्याच्या विकासाला हातभार आहे.
तेव्हा 1 मे ते 2016 पासून होणारी स्वगणनामध्ये माझं आव्हान आहे की सगळे सहभागी व्हावा आणि आपले अकोला जिल्ह्याची जनगणना 100% यशस्वी आम्ही करूया. विदर्भात 20 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, तसेच कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 19 तारखेपासून वातावरण ढगाळ होणार असल्याने 20 तारखेनंतर कमाल तापमानात घट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत. आणखी किती दिवस तापमान राहील याकडे लक्ष आहे. अनिल बंड म्हणाले, एक पश्चिमी विक्षोभ हिमालयावर सक्रिय असून दुसरा उद्या रात्री हिमालयावर पोहोचणार आहे. भूमध्य समुद्रावर चक्राकार वारे वाहत आहेत. हरियाणा, बांगलादेश, ईशान्य मध्य प्रदेश, कर्नाटकवर सुद्धा चक्राकार वारे आहेत. ईशान्य मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, मन्नारचे आखातपर्यंत कमी दाबाचे द्रोणीय स्थिती आहेत. 20, 21, 22 एप्रिल दरम्यान पश्चिमी विक्षोभच्या प्रभावामुळे विदर्भात ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही काळासाठी कमाल तापमान आटोक्यातील राहील, असे प्राध्यापक अनिल बंड म्हणाले. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, तसेच बाहेर जाणे आवश्यक असल्यास उन्हापासून संरक्षणासाठी पांढरे कपडे वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही म्हटले आहे. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने 42 अंशाचा टप्पा पार केला आहे. पुढील काही दिवसात तापमान 44 ते 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, शेतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, तसेच भरपूर पाणी पिणे आणि डोक्यावर संरक्षण ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना उन्हात जाण्यापासून रोखावे, त्यांना द्रवपदार्थ द्यावेत आणि उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्राप्त झालेला आहे. अशा प्रसंगी तापमान 40 अंशाच्या वर गेल्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. दुपारचे वेळी श्रमाची कामे आणि विशेषतः शेतकरी बंधूंनी त्यांची कामे करण्याचे टाळावे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी आपली कामे करावीत. लक्षणं दिसल्याबरोबर कृपया आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी उपस्थित राहावे. प्रशासनाने या उष्मा लाटेच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी अशी विनंती आहे, आवाहन. सर, पुढील आता हवामान खात्याने जे 2-4 दिवसात 44 ते 45 पर्यंत तापमान जाणार आहे, त्या अनुषंगाने नागरिकांचं अजून काय पर्याय? नागरिकांनी या कालावधीमध्ये बाहेर दुपारच्या वेळेस जाण्याचे टाळावे आणि उष्मा लाटेपासून बचाव करण्यासाठी थंड ठिकाणी राहावे. पेय वगैरे जे आहेत पदार्थ ते अधिकाधिक घ्यावेत. पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. ह्या ज्या प्राथमिक सूचना आहेत त्याचे कृपया सर्वांनी पालन करावे असे आवाहन करतो. नाईक होमिओपॅथी क्लिनिकमध्ये 15 एप्रिल रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आरोग्य शिबिर शुक्रवार 17 एप्रिल रोजी आयोजित करीत आहोत. ज्या रुग्णांना 15 एप्रिल रोजी शक्य झाले नाही त्यांनी उद्या निशुल्क आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आधी दिलेल्या प्रतिसादासाठी RRC न्यूज चॅनलच्या दर्शकांचे आभार मानले. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शहरात फिरणे घातक ठरते आहे. शहरात उष्माघातामुळे पहिला मृत्यू झाला. या बाबीची गंभीर दखल घेऊन नाईक होमिओपॅथीतर्फे शहरात सर्व ऑटो चालकांकरिता उष्माघाताचे औषध निशुल्क वितरण करण्याचे ठरवले आहे. शहरातील सर्व ऑटोधारकांनी नाईक होमिओपॅथीमध्ये येऊन उष्माघाताचे औषध घेऊन जावे, असे आवाहन नाईक होमिओपॅथीतर्फे करण्यात आले आहे. 17 एप्रिल रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिर थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, संधिवात, मायग्रेन, अस्थमा, PCOD, सोरायसिस, वंध्यत्व, केस गळणे, लैंगिक समस्या यांसारख्या आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णांना त्याचा लाभ झाला असावा असा दावा नाईक होमिओपॅथी क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे. विना शस्त्रक्रिया, विना दुष्परिणाम आजार अनेक
उपचार 1 अशा तत्वांवर विश्वास ठेवून नाईक होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षापासून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. शुक्रवार 17 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नाईक होमिओपॅथी क्लिनिक NCC ऑफिस जवळ आळशी प्लॉट अकोला येथे मोफत आरोग्य शिबिर आहे. संबंधित रुग्णांनी शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी नाईक होमिओपॅथी प्रत्येक घरासाठी या संकल्पनेतून घरोघरी चांगला उपचार पोचावा आणि आजारग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा, याकरिता शिबिराचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच माझी विनंती. धन्यवाद. अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. विविध ठिकाणी छापेमारी करत पोलिसांना तब्बल 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 15 एप्रिल रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध गावांमध्ये छापेमारी केली. या कारवाईत पोपटखेड शेतशिवार येथे सुरू असलेल्या हातभट्टीवर 10 टाकून 95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महागाव येथून 10,200 रुपये, वटाळी देशमुख येथून 4,300 रुपये, लोहारी येथून 2,100 रुपये आणि उमरा येथून 5,250 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जोणघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मोहीम यशस्वी केली. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी 2 ठिकाणी फुटल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाला आहे. एकीकडे भीषण उन्हाळ्यामुळे महान काटेपूर्णा धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही गळती त्वरित थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे. अकोला शहर आणि अकोला महान मार्गावर जलवाहिनीच्या गळतीमुळे पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसले. अकोला शहरातील गजबजलेल्या टिळक रोडवरील बुलढाणा अर्बन बँक आणि ॲक्सिस बँक समोर जलवाहिनी फुटली. यामुळे मुख्य रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते. या भागात उन्हाळ्यात आधीच पाणी टंचाई असते. अशा प्रकारे पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अकोला महान मार्गावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा वॉल फुटला आहे. या वॉलमधून पाण्याचे कारंजे उडत होते आणि शेकडो गॅलन गोड पाणी रस्त्यावर वाया गेले. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी गढूळ पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत शहरात होणारी पाण्याची नासाडी गंभीर समस्या निर्माण करते. जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी रस्त्यावरील दुकानं आणि घरांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे परिसरात जलमय स्थिती निर्माण झाली होती. महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही उघडपणे दिसणारी लापरवाही असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी अकोलेकरांनी केली आहे. वाशिम शहरातील दंडेचौक परिसरात एका विद्युत खांबावर आग लागल्याची घटना घडली. या आगीचे ठिणग्या जमिनीवर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. वाशिम शहरातील दंडेचौक परिसरात आज अचानक एका विद्युत खांबावरून ठिणग्या उडत आग लागल्याचे पाहायला मिळाले. या विद्युत खांबावरून आगीचे गोळे जमिनीवर पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना अचानक घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. काही वेळ या आगीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिकांनी तत्काळ विद्युत वितरण विभागाला याची माहिती दिली, मात्र त्याआधी परिस्थिती नियंत्रणात आली. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे काल एक व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. काहींनी हा अपघात तर काहींनी घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र प्राथमिक तपासात हा घातपात नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. काल अनसिंग परिसरातील नर्सरी भागात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान मृताच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख शेलू बुद्रुक येथील केशव बळीराम गाडे अशी पटली. ओळख पटताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपासात घातापाताची शक्यता नसल्यामुळे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अनसिंग पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची चर्चा सुरू होती.
मात्र सदर व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांनी स्पष्ट केले. काल पोलीस स्टेशनला बातमी प्राप्त झाली की अनसिंग टाऊनमध्ये गॅस गोडाऊन ते शृंगऋषी महाराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक आतमध्ये 100-200 मीटरवर अंतरावर एका नाल्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह पडलेला आहे. अशा प्राप्त झालेल्या बातमीवरून आम्ही स्टाफसह तिथे गेलो असता तिथे एक आम्हाला पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला, ज्याचं वय अंदाजे 55 वर्ष असावं. मृतदेहाच्या शेजारी बारकाईने पाहणी केली असता त्याच्या खिशामध्ये आम्हाला एक त्याचं आधार कार्ड मिळून आलं, ज्यावर त्याचं नाव केशव बळीराम गाडे, वय 55, राहणार शेलू बुद्रुक असं होतं. त्यावरून प्रेताची ओळख पटली. तसेच त्याच्या नातेवाईकाशी संपर्क केला. नातेवाईक तिथे आले. मुलगा आला त्याचं नाव गजानन गाडे होतं. त्यानं प्रेत ओळखलं. त्यानंतर प्रेताचा सविस्तर इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिथं पाचारण करण्यात आलं. त्यांच्या चमूनं त्याचं PM केलेलं आहे आणि सर्व कारवाई अंती प्रेत हे नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. घटनास्थळावरच्या परिस्थितीनुसार तसं सध्या वाटत नाही, परंतु या प्रकरणात चौकशी अधिक चालू आहे. PM रिपोर्ट काय आहे? हां, त्याचं PM RH वाशिम या इथचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेला आहे. PM रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही. PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मरणाचं निश्चित कारण समजून येईल. अनशिंग गावाजवळ एक मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळलेला आहे. सदरील मृतदेहाचं शवविच्छेदन हे झालेलं आहे आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हे स्पष्ट केलेले आहे की संबंधित इसमाचा मृत्यू हा उष्माघातामुळे झालेला नाही. हा मृत्यू जरी उष्माघातामुळे झालेला नसेल तरीही जनतेने उन्हाची सर्व ती खबरदारी घ्यावी. दुपारच्या वेळेला गरज नसेल तर घराच्या बाहेर निघू नका. श्रमाची कामे टाळा. पाणी भरपूर प्या, असं प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. अचलपूर येथे एका तरुणीवर लैंगिक शोषण करून तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा अमरावती शहर महिला काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला. संबंधित आरोपींवर तसेच व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अमरावतीची ही घटना अत्यंत गंभीर असून केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणारे, व्हिडिओ बनवणारे व सोशल मीडियावर व्हायरल करणारे सर्वजण दोषी असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर अर्चना आतराम, किरण चांदवडकर, सीमा तिवारी, माया मालवीकर, रजनी घारडे, शहीन शरीक शेख, कांचन खोडके, शिल्पा राऊत, वृषाली मांडकर, अश्विनी बोंडे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि अशा घटनांमध्ये तात्काळ व कठोर पावले उचलली पाहिजेत. या प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी, अन्यथा अमरावती शहर महिला काँग्रेसतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. हा मुलगा जो होता, हा जी परतवाड्याची जी घटना घडली, एवढे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामध्ये मुली आहेत, काही मुलांचा सहभाग आहे आणि एवढी तुम्ही फास्ट डिसिजन तुम्ही घेतलं की त्याच्या घरावर तुम्ही हल्ला केला, त्याचं घर तुम्ही पाडलं. म्हणजे एवढा अधिकार आहे का? मला वाटतं की पहिले न्यायालयीन सगळं होण्याआधीच तुम्ही डायरेक्ट तुम्ही असं का केलं? खरात मला सांगा, खरात प्रकरणाविषयी कोणी बोललं नाही. तिथे कुठे कारवाई झाली नाही. फक्त कारवाई करण्यात आली, पण खरातांवर कोणीही खरातांच्या घरावर सुद्धा हल्ला केला नाही. खरातांची बायको फरार आहे, त्याचा शोध कोणी लावला नाही. भानखेडा प्रकरण एवढं मोठं झालेलं आहे, भानखेडा प्रकरणा संदर्भात पण कोणी याबद्दल चर्चा केली नाही आणि त्याबद्दल त्या अत्याचाराचं अही बोलल्या गेलं नाही. पण तुम्ही डायरेक्ट जर म्हणत आहे की या व्यक्तीला इन्काउंटर केलं गेलं पाहिजे, हे फार चुकीचं आहे. पहिले शिक्षा, कारण ही शिक्षा होणं गरजेचं आहे. त्याला माहिती पडायला पाहिजे की हे सगळं होणं आहे. आणि एवढ्या सगळ्या मुली ज्या शहरामध्ये आहेत, ज्या या शिक्षणाच्या विभागामध्ये त्या शिक्षण घेत आहेत, त्या कशा पद्धतीने हे करतील. पण याला कुठेतरी शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन, मुख्यमंत्री, गृहमंत्री याला सगळे जबाबदार आहे. कारण अमरावती शहरामध्ये वारंवार ही घटना घडून राहिली आहे आणि कुठे कोण काय करत आहे आतापर्यंत कारवाई केली नाही. याची खंतच आम्हाला असं वाटते की डायरेक्ट त्या
मुलाच्या घरापर्यंत त्या मुलांनी केलेला गुन्हा आहे, पण हा गुन्हा त्याच्या आईवडिलाला भोगावा लागेल, कारण त्याचं घर कसं आहे, त्याची परिस्थिती कशी आहे ही कोणालाच माहीत नव्हता. डायरेक्ट तुम्ही त्याच्या घरावर हल्ला का केला? आमची हीच मागणी आहे की ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा आणि त्याला शिक्षा द्या, पण आई वडील इथे कुठे जबाबदार आहे? जे परतवाड्यामध्ये जे झालं आहे, सध्या आपल्या अमरावतीमध्ये जोही अन्याय न्याय त्या विरोधात सगळं काही चाललेलं आहे. नवीन छोट्या छोट्या मुलींना याचा सामना करावा लागत आहे, स्पेशली मुलींना. आज मला तर हेच गोष्ट वाटते आहे की मुलींमध्ये ही जागरूकता का नाही आहे, स्वतःच्या सेफ्टी आणि स्वतःच्या अवेअरनेसचा हा अभाव का आहे, या गोष्टीकडे लक्ष देण्याची पण फार गरज आहे. शासन प्रशासन या सगळ्या गोष्टी याला जबाबदार आहे. पोलीस प्रशासनाला कोणी घाबरत नाही आहे. इतका छोट्या छोट्या मुलांमध्ये न्याय कुठे राहिलेला नाही आहे. मुलींसाठी या सगळ्या गोष्टींसाठी कुठेही जागा राहिली नाही आहे. स्वतःची सेफ्टी काही समजत नाही आहे कोणत्याही मुलीला. मला तर असं वाटतं की या सगळ्या अमरावती जिल्ह्याला शासन प्रशासना पोलीस प्रशासनाने काहीही कुठेही मुलांमध्ये काही छोट्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा याची भीती राहिली नाही, याची खबरदारी घेण्याची गरज वाटते आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या खळबळजनक अश्लील व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना, विशेषतः अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर तिघांना यापूर्वीच अटक केली होती. आज या प्रकरणात आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या पथकानेही आज परतवाडा येथे भेट दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला 14 एप्रिल रोजी पहाटे अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी उझैर खान, इक्बाल खान, तबरेज खान, तस्लीम खान आणि मोहम्मद साबिर यांना अटक केली होती. आज पोलिसांनी या प्रकरणात आणखी 4 नवीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अफाज खान, मनसूर खान, मानव दीपक सुगंधी राहणार वर्धा, शेख नावेद, शेख हसन, मोहम्मद इम्रान, मोहम्मद साजिद या चौघांचा समावेश असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अमरावती पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 5 पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम, अब्दुल कलाम, मोहन बावरे, पुरुषोत्तम बावनेर व मयूर गुरव या सर्वांना तत्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या पथकानेही आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अमरावती आणि अकोल्यात उन्हाचा पारा सेम टू सेम. अकोल्यात आता शाळा 11 वाजेपर्यंत. कोचिंग क्लासेसचे काय? पालकांना प्रश्न. तहसीलदार आणि SDM यांच्यात अहवालात मतभिन्नता का? खडका येथील खाणकामाची जिल्हाधिकाऱ्यांनी करावी चौकशी. नेत्यांची गुलामगिरी नको म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुखांचा राजीनामा. शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांचे राजीनामा पत्र झाले व्हायरल. सागर भारुकांचे पोस्टर फाडल्यावरून शिवसैनिक व नेता आक्रमक. माजी आमदार बाजोरी यांनी नियम सांगताच अधिकारी मात्र चूप. परतवाडा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढली. काही पोलिसांना केले हेडक्वार्टर अटॅच. कारवाईचा वेग वाढला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.